नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये ही 10 फळे नक्की खा. तुमचं शरीर लोखंडासारखं मजबूत होईल, तुमचं पोट स्वच्छ राहील आणि आजारपणसुद्धा दूर राहील. मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की पावसाळा सुरू होताच रुग्णालयांमध्ये किंवा दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या अचानक वाढू लागते. काहींना खोकला, सर्दी, ताप, घसादुखीचा त्रास होतो, तर काही जण गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, अतिसार किंवा मग पोटदुखीने त्रस्त असतात. याचं एक प्रमुख कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये हवेतील वाढलेला दमटपणा, ज्यामुळे जीवाणू, बुरशी आणि इतर हानिकारक सूक्ष्मजंतू वेगाने पसरतात. शिवाय या ऋतूमध्ये अनेक लोकांची पचनसंस्था नेहमीपेक्षा कमकुवत होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं नाही तर एका लहानशा निष्काळजीपणामुळेही डॉक्टरांकडे जावं लागू शकतं आणि औषधांवर हजारो रुपये खर्च होऊ शकतात. तथापि जर तुम्ही योग्य फळे निवडून श्रावण आणि भाद्रपद ऋतूमध्ये दररोज खाल्ली तर तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवू शकता आणि पचनक्रियासुद्धा सुधारू शकता. तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि आजार तुमच्या आवाक्याबाहेर राहतील. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी सर्वात फायदेशीर मानल्या जाणाऱ्या 10 फळांबद्दल सांगणार आहे. जर तुम्हाला या हंगामामध्ये तुमचं शरीर लोखंडासारखं मजबूत, पोट स्वच्छ आणि तुमचं संपूर्ण कुटुंब निरोगी आणि तंदुरुस्त ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मंडळी, जास्त वेळ न घालवता चला आपल्या यादीतील पहिलं फायदेशीर फळ आपण जाणून घेऊया. ते आहे सफरचंद. मंडळी, एक जुनी म्हण आहे की रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची गरज कमी होते. या म्हणीमध्ये तथ्य आहे. सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला आतून मजबूत करण्यास मदत करतात. पावसाळ्यात सफरचंद खाणं विशेषतः फायदेशीर मानलं जातं. त्यातील फायबर पचनक्रिया सुधारतं, बद्धकोष्ठता आणि गॅस यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत करतं आणि आतडे निरोगी ठेवतं. सफरचंदातील पोषक तत्वे निरोगी हृदय राखण्यासाठी, खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानली जातात. या व्यतिरिक्त सफरचंदामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे अनेक लोकांना सांधेदुखी आणि सांध्यांच्या ताठरपणापासून आराम मिळू शकतो. सफरचंद स्वच्छ धुवून नाश्त्यानंतर खाणं नेहमीच फायदेशीर ठरतं. दुसरं फळ आहे ते म्हणजे पेरू. पेरू पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. हे व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यात संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी असतं. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. पेरूमध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. मधुमेहींसाठीही हे खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने पोट स्वच्छ राहतं, जास्त वेळ भरलेलं राहतं, भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात मदत होते. श्रावण महिन्यामध्ये निरोगी शरीर राखण्यासाठी फायदेशीर असलेलं तिसरं फळ म्हणजे पेरू. पेरूमध्ये पाणी, फायबर आणि अनेक आवश्यक जीवनसत्वे असतात. पावसाळ्यामध्ये ते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. नियमित सेवनाने पोट हलकं राहण्यास, बद्धकोष्ठता कमी होण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. जर तुमचं पोट सहज बिघडत असेल तर पेरू खाणं हा एक अत्यंत चांगला पर्याय असू शकतो. नाशपाती खाल्ल्याने डोकेदुखी, थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. चौथं फळ आहे ते म्हणजे डाळिंब. मंडळी, डाळिंबाला आरोग्याचा खजिना किंवा रक्त वाढण्यासाठी सर्वोत्तम फळांपैकी एक मानलं जातं. त्यात लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील रक्त पुन्हा भरण्यास, अशक्तपणा कमी करण्यास आणि दिवसभर ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत करतात. ज्यांना वारंवार थकवा किंवा चक्कर येण्याची तक्रार असेल त्यांच्यासाठीही डाळिंब हे खूप फायदेशीर मानलं जातं. नियमितपणे डाळिंब खाल्ल्याने मेंदूला चांगलं पोषण मिळतं, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि रोगांशी लढण्याची शरीराची क्षमता वाढवण्यासाठी देखील ते उपयुक्त मानलं जातं. पावसाळ्यात आरोग्यासाठी ताजं डाळिंब खाणं हा एक उत्तम पर्याय आहे. सकाळी किंवा संध्याकाळी डाळिंबाच्या दाण्यांची वाटी घ्यावी. शक्य असल्यास पॅकबंद रसाऐवजी नेहमी ताजं डाळिंब घ्यावं. 5वं फळ आहे ते म्हणजे पपई. मंडळी, पावसाळा आणि हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये पपई हे सर्वात फायदेशीर फळांपैकी एक मानलं जातं. याला पचनसंस्थेचा सर्वोत्तम सोबती असंही म्हटलं जातं. यामध्ये पेपेन नावाचं एक नैसर्गिक एन्झाईम असतं, जे अन्न सहज पचण्यास मदत करतं. जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता, अपचन आणि पोट जड होण्याचा त्रास होत असेल तर पिकलेली पपई ही खूप फायदेशीर ठरू शकते. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे पोट आणि आतडे निरोगी ठेवण्यास, रोगांशी लढण्याची शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि शरीराला आतून मजबूत करण्यासही मदत करतं.
रक्तातील साखरेचं संतुलन राखण्यासाठी देखील हे उपयुक्त मानलं जातं. त्यामुळे अनेक मधुमेही रुग्ण देखील मर्यादित प्रमाणामध्ये याचं सेवन करू शकतात. दुपारच्या जेवणानंतर सुमारे 1 तासाने 1 लहान वाटी पिकलेली पपई खाल्ल्याने ताजंतवानं वाटू शकतं. तथापि गर्भवती महिलांनी कच्ची पपई खाणं टाळावं. 6वं फळ आहे ते म्हणजे जांभूळ. मंडळी, पावसाळा आणि जांभूळ यांचा खूप जुना संबंध आहे. चवदार असण्यासोबतच हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. ते पचनक्रिया देखील सुधारतात. यामुळे त्वचेला आर्द्रतासुद्धा मिळते. त्याचबरोबर गॅस आणि अपचनासारख्या समस्यांपासून आरामसुद्धा मिळतो आणि आजारांविरुद्ध शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. पावसाळ्यामध्ये ज्यांना वारंवार फोड, त्वचेवरती पुरळ किंवा त्वचेच्या इतर किरकोळ समस्यांचा त्रास होतो त्यांच्यासाठीही जांभूळ हे फायदेशीर मानलं जातं. पावसाळ्यात होणारी सर्दी आणि सौम्य ताप बरा करण्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे. रक्तातील साखर आणि हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही जांभूळ फायदेशीर मानलं जातं. जांभूळ नेहमी स्वच्छ धुवावं आणि मर्यादित प्रमाणामध्येच त्याचं सेवन करावं. 7वं फळ आहे ते म्हणजे केळी. मंडळी, केळी हे वर्षभर उपलब्ध असणारं फळ आहे जे पावसाळा किंवा भाद्रपदाच्या हंगामामध्ये सुद्धा शरीराला प्रचंड शक्ती आणि ऊर्जा देतं. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B6 आणि नैसर्गिक कर्बोदके भरपूर प्रमाणामध्ये असतात. जर तुम्हाला लवकर थकवा जाणवत असेल, अशक्तपणा, चक्कर येत असेल किंवा वारंवार भूक लागत असेल तर केळी हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. ते स्नायू मजबूत करण्यास, शरीराला त्वरित ऊर्जा देण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यासही मदत करतं. ज्यांना गॅस, अतिसार, उलट्या किंवा मग पोटदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी पिकलेली केळी खाणं फायदेशीर मानलं जातं. दररोज 1 केळी खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. 8वं फळ आहे ते म्हणजे किवी. मंडळी, किवी हे पोषक तत्वांनी समृद्ध असलेलं एक अद्भुत फळ मानलं जातं. ज्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. पावसाळा आणि हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये जेव्हा सर्दी, खोकला, विषाणूजन्य ताप किंवा संसर्गाचा धोका वाढतो तेव्हा किवी खाणं खूप फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते, अशक्तपणा कमी होतो आणि लवकर बरं होण्याससुद्धा मदत होते. पावसाळ्यामध्ये ॲनिमियाने ग्रस्त असलेल्या किंवा डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांनी त्रस्त असलेल्यांसाठीही किवी खूप फायदेशीर मानली जाते. हे शरीराला आवश्यक पोषण पुरवतं आणि प्लेटलेट्स म्हणजे रक्तपेशी वाढवण्याससुद्धा मदत करतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये आठवड्यातून 2 ते 3 वेळा किवीचं सेवन नक्की करा. 9वं फळ आहे ते म्हणजे आलूबुखारा. मंडळी, आलूबुखारा हे चवीला किंचित आंबट आणि गोड असण्यासोबतच आरोग्यदायीसुद्धा असतं. आरोग्याला खूप फायदेशीर ते मानलं जातं. त्यात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. ते पचनक्रिया सुधारण्यास, बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि पोट स्वच्छ करण्यासही मदत करतात. ज्यांना शौचास नीट होत नाही किंवा पचनक्रिया मंद आहे त्यांच्यासाठी आलूबुखार खूप फायदेशीर मानला जातो. त्यातील पोषक तत्वे अशक्तपणा कमी करण्यास, रक्ताभिसरण वाढवण्यास आणि दिवसभर ऊर्जा टिकून ठेवण्यासही मदत करतात. ज्यांना थोडं चालल्यानंतर थकवा येतो, सांधेदुखीचा त्रास आहे किंवा ज्यांची पचनक्रिया कमजोर आहे त्यांच्यासाठी सुद्धा आलूबुखार एक चांगलं फळ मानलं जातं. त्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये मर्यादित प्रमाणामध्ये त्याचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. 10वं फळ आहे ते म्हणजे पीच. मंडळी, पीच हे पावसाळ्यामध्ये मिळणारं एक स्वादिष्ट पौष्टिक फळ आहे. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आणि इतर अनेक फायदेशीर नैसर्गिक घटक असतात. ज्यांना पावसाळ्यामध्ये फोड, पुरळ किंवा खाज यांसारख्या त्वचेच्या किरकोळ समस्या वारंवार जाणवतात त्यांच्यासाठी पीच फायदेशीर मानलं जातं. त्यातील फायबरमुळे पोट आणि आतडे स्वच्छ राहण्यास, बद्धकोष्ठता दूर होण्यास, शौचवाटे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते. थायरॉईड आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा पावसाळ्यामध्ये मर्यादित प्रमाणामध्ये पीचचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. पावसाळ्यामध्ये फळं खाण्यापूर्वी काही महत्त्वाची खबरदारी घ्या. नेहमी ताजी, स्वच्छ आणि खराब नसलेली फळं खरेदी करा. कापलेली, फाटलेली किंवा खराब झालेली फळं खाणं टाळा. खाण्यापूर्वी ती वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवा. कापलेली फळे उघड्यावर किंवा फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवणं टाळायचं आहे. शक्य असेल तेव्हा नेहमी ताजी फळे खा. पावसाळा आणि भाद्रपद महिन्यामध्ये सफरचंद, पेरू, नाशपाती, पपई, बोरी किंवा मग केळी यांसारखी 2 किंवा 3 फळे दररोज संतुलित प्रमाणामध्ये आहारामध्ये समाविष्ट केल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. यामुळे शरीर निरोगी, मजबूत राहतं आणि मोसमी आजारांशी लढण्यासाठी अधिक सक्षम बनतं. सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर तुमचं शरीर लोखंडासारखं मजबूत आणि शक्तिशाली राहू शकतं.
मंडळी, आता तुमची पाळी आहे. आज नमूद केलेल्या या 10 फळांपैकी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये कोणत्या फळांचा समावेश करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचून मनाला खूप आनंद होतो आणि इतरांनाही योग्य माहिती मिळते. मंडळी, मला आशा आहे की तुम्हाला ही उपयुक्त आरोग्य माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पवित्र श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सदैव निरोगी आणि आनंदी राहावे अशी मी भगवान शिवाला प्रार्थना करते. कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद.